आपण आज राजमा या पिकाच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे. श्री मुळीक आपल्या सोबत आहेत आणि मुळीक आपल्याला माहिती देतील की राजमा पिकाबद्दल यांनी ही लागवड कधी केलेली आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती ते देणार आहे. नमस्कार. आणि नमस्कार. आपल्याला सांगा की हे राजमा पीक तुम्ही कधी लावलेलं आहे? हे आता करेक्ट 2.5 महिने झालेले आहेत. पावणे 2 महिने झाले. पावणे दोन बरं, महिने. ओके. आणि पावणे 2 महिने झालेले आहेत. आता ते फुलावर आलेलं दिसतंय. हा. इथं फुलं दिसत आहेत आपल्याला. हे काय फुलं लागलेली फुलं आहेत. लागलेली आहे त्याला. अगदी जवळच बघितलं, क्लोज बघितलं आपण तर फुलावर आलेलं आहे. हा, आणि फुलं. साधारणपणे एक अजून 15 दिवसामध्ये याला शेंगा येतील हा, असा अंदाज आहे. 15 दिवसामध्ये येते. शेंगा येतील ठीक आहे. आणि शेंगा आल्या की त्यांना हे बघा, इथे बघा, अतिशय फ्लॉवरिंगमध्ये हे चांगल्या पद्धतीने हे क्रॉप आलेलं आहे. आणि त्यांचं आता एक 15 दिवसामध्ये याला शेंगा येऊन ते काढायला तयार होतील असं दिसतंय. ओके. याची कोणती जात आहे? हे वरून 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 ह्या जातीचं हे बियाणं आहे. कृषी विद्यापीठाकडून हे बियाणं दिलं जातं. म्हणजे कृषी विद्यापीठाकडून तयार त्यांनी करतोय. तयार केलेलं आहे. आणि ते आपल्याला इथं लागवडीचं दिसतंय. त्याच्यामध्ये त्यांनी मक्याचं आंतरपीक लावलेलं आहे. त्याचं कारण आपण त्यांना विचारूया, का लावलेलं आहे तुम्ही? टेम्परेचर थोडंसं कंट्रोल करतं. जरा मका थोडी असली ना, उंच वाढली ना, तर थोडंसं सावली होते सावली होते. मका उंच सावलीमुळे- वाढते त्याच्यामुळे ती सावली होते आणि आणि त्याचं फुलं गळत नाही. फुलं गळत नाही. म्हणून त्यांनी खास आंतरपीक म्हणून त्यांनी मका इथं लावलेला आहे. हो. तर अशा पद्धतीने वरून ह्या राजमा पिकामध्ये त्यांना साधारणपणे हे क्षेत्र किती आहे दादा आपलं? ते आणि ते पलीकडचं मिळून हे दोन्ही मिळून 20 गुंठे असतात. 20 गुंठे आहे. ओके. 20 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये साधारणपणे किती क्विंटल उत्पन्न तुम्हाला अपेक्षित आहे? तरी एक 15 ते 20 क्विंटल. 15 ते 20 क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे. आणि राजमा ह्या पिकाला नेहमीच चांगला दर असतो दर असतो. बाजारामध्ये. आणि हे जे केलेले आहे आपण, हे थोडंसं आड सीझन आहे, लवकर गेलंय. लवकर केलेलं आहे. म्हणजे थोड्या शेतकऱ्यांचं